उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंची हकालपट्टी केव्हा करणार? 4,800 कोटी रुपयेचे घोटाळे कोविड काळात महापालिकेत झाले. यात आतापर्यंत 1 डझन FIR, प्रिलिमिनरी इंक्वायरी, कोर्ट केसेस किंवा अटक झाले आहेत. या सगळ्या 1 डझन घोटाळे उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी केले आहेत. त्यात अर्धा डझन लोक ज्यांच्यावर कारवाई सुरू आहे हे आदित्य ठाकरेच्या अवतीभोवती असलेले लोक आहेत. आदित्य ठाकरे याचा हिशोब देणार का? रोमिन छेडा 53 कॉन्ट्रॅक्ट, झाडू मारण्यापासून कोविड ऑक्सिजन सप्लाय जेलमध्ये आहे. सुजित पाटकर, संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर, ज्याच्याकडे काही कंपनीच नाही, त्याला वरळी ICUचा कॉन्ट्रॅक्ट आदित्य ठाकरेंनी दिला. त्या ICU वरळी सेंटर मध्ये जे मृत्यू झाले त्याची जबाबदारी आदित्य ठाकरे घेणार? रेमडेसिवीर, या रेमडेसिवीरचे 9,000 पॅकेट आदित्य ठाकरेच्या मित्रांनी लंपास केले. व आदित्य ठाकरे साहेब 50 लाख रुपये कुणाला मिळाले? किशोरी पेडणेकर महापौराच्या बंगल्यावर पोचले होते की मातुश्री 2 मध्ये गेले? पुण्य पारीखला सांगा ना जरा सांगायला. पुण्य पारीख चार्टर्ड अकाउंटंट आदित्य ठाकरेचे निकटतम मित्र. हॉस्पिटल बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट राहुल गोम्सला दिला. जाता काय इव्हेंट मॅनेजमेंट, गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या कंपनीला, आणि त्यांनी जे हॉस्पिटल बांधलं मुलुंडचं, दहिसरचं, खर्च आला 12 करोड. आणि महापालिकेने पेमेंट कितीचं केलं? 112 कोटी मुलुंडचं, 112 कोटी दहिसरचं. मला मिळाल्या माहितीप्रमाणे इन्कम टॅक्सने शोधून काढल्या 100 कोटी रुपये राहुल गोम्सचा ऑक्स कन्सल्टन्सी मधून लंपास झाले. बेनामी शेल कंपन्यांमध्ये हे पेमेंट झालं. कुठे गेले हे पैसे? त्यांचा महापौरांनी कोविड कफन घोटाळा केला. या सगळ्या घोटाळ्यात ठाकरे परिवार यांचे आशीर्वाद असलेले नेते, आणि म्हणून मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं की आदित्य ठाकरेवर कारवाई केव्हा करणार? उद्धव ठाकरेंनी पण उत्तर द्यायची गरज आहे. महापालिकेचे आपण PAP कॉन्ट्रॅक्ट दिले, प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल, त्यांच्यासाठी सदनिका. कोण आहे हो? चोरडिया बिल्डर कोण आहे? मुलुंडचा कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डरला, भांडूपचा कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डरला, प्रभादेवीचा कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डरला, जुहूचा कॉन्ट्रॅक्ट चोरडियांना. पैसे कुठून आले? उद्धव ठाकरे उत्तर तो द्यावयात लागणार. पैसे कॅमेन आयलंड मधून आलेले आहेत. कॅमेन आयलंड मध्ये जी कंपनी रजिस्टर्ड झाली, पनामा पेपर्स मध्ये ज्या कंपनीचं नाव आहे, त्या कंपनीने 4,000 कोटी रुपये सिंगापूरच्या कंपनीला दिले, आणि त्या सिंगापूरच्या कंपनीने ते पैसे वळवले चोरडियाचा
मॅग्नेट डेव्हलपर्स मध्ये. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन करतोय, विनंती करतोय हात जोडून, गरिबांच्या नावाने उद्धव ठाकरे आणि इक्बाल चहलनी जे लूटमार केली, 35,000 घरांचा कॉन्ट्रॅक्ट, 20,000 कोटीचा घोटाळा, पैसे केमॅन आयलँड, पैसे कंपनीचा उल्लेख पनामा पेपर्स मध्ये, पनामा डायरी मध्ये. संजय राऊत कागद घेऊन ओरडतात ना, पनामा डायरी, पनामा डायरी. मग ओ राऊत, त्या पनामा डायरीच्या पेपर मध्ये तुमचा उद्धव ठाकरेंनी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कंपनीचं पण नाव आहे. बँक ऑफ न्यूयॉर्क, तिथून पैसा केमॅन आयलँडच्या कंपनीत, तिथून पैसा सिंगापूर, सिंगापूरहून पैसा पुण्याच्या कंपनीत, आणि तिथून पैसा मुंबईचा पीएपी कॉन्ट्रॅक्ट मध्ये. 20,000 कोटी प्रॉफिट होणार. मग परत प्रॉफिट पण असंच जाणार ना. मुंबई महापालिका, चोरडिया बिल्डर, पुण्याची कंपनी, तिथून सिंगापूर, तिथून टॅक्स हेवन केमॅन आयलँड. मुंबईकरांना लुटून गरिबांच्या नावाने घर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कोविडच्या काळात, 100% लॉकडाऊनच्या काळात, जुलै 2020 मध्ये याची प्रक्रिया सुरू केली. म्हणजे कोविडच्या नावाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी फक्त लुटण्याचं काम केलंय, त्यांनी त्यांच्या सहकार्याने. याची चौकशी, आज फेमा व्हायोलेशन झालेले आहेत, फेरा व्हायोलेशन झालेले आहेत, आणि या संदर्भात मी पुढच्या आठवड्यात दिल्ली जाणार आहे, अधिकृत तक्रार दाखल करणार आहेत. फेमा, फेरा व्हायोलेशन, केमॅन आयलँड, टॅक्स हेवन, सिंगापूर, पुणे, चोरडिया, मुंबई महापालिकेतील कॉन्ट्रॅक्ट, इक्बाल चहल आणि ठाकरे परिवाराच्या नेत्यांचा रोल काय, याची चौकशी व्हायलाच हवी. मला प्रश्न आमच्या काँग्रेसच्या नेत्यांना विचारायचं आहे. रोज उठून काँग्रेसचे नेते ज्याचा उल्लेख करतात, त्या सुनील केदारवर अजूनपर्यंत काँग्रेसने कारवाई का नाही केली? नागपूर सहकारी बँकेद्वारा करोडो रुपयाची लूटमार केली, 5 वर्षाची सजा झाली. या सुनील केदारची हकालपट्टी अजूनपर्यंत काँग्रेस नेत्यांनी केली का नाही? 20 वर्ष, 2002 मध्ये किरीट सोमय्यांनी तक्रार केली होती, 2002 मध्ये. फक्त एवढंच नव्हे, माझा हे जे PhD थिसिस आहे ना, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे किरीट सोमय्याच्या ज्ञानाबद्दल, PhD डिग्री बद्दल, उद्धव ठाकरेची सेना, ते सोशल मीडियावर प्रश्न विचारतात ना, ही आहे किरीट सोमय्याची PhD. आणि त्या PhD मध्ये तुमच्या काळा कामाची यादी पण आलेली आहे चुकून. होम ट्रेड घोटाळा हे माझा PhD थिसिस मध्ये मी लिहिलं होतं की नागपूर कोऑपरेटिव्ह बँक आणि यांनी जो कोऑपरेटिव्ह बँकेचा जो होम ट्रेड घोटाळा आहे, याचा पूर्ण डिटेल 2001-2002 चा घोटाळा, सुनील केदारची आमदार म्हणून तो हकालपट्टी व्हायलाच हवी. पण त्याचबरोबर काँग्रेस नेते त्याच्यावर केव्हा कारवाई करणार हा प्रश्न आहे. सर, विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करायला पाहिजे का? कारण की आता तर कायदा पण झालाय, अशा प्रकारचा गंभीर गुन्हा असेल तर आमदारकीची हकालपट्टी केली जाते, काय वाटतं? मी अध्यक्ष महोदय राहुल नार्वेकरांना विनंती करतो, प्रत्यक्ष पण करणार, की ज्यांनी लूटमार केली आहे, गरीब शेतकऱ्यांचे पैसे, नागपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आणि त्यातना कोट्यावधी रुपये सुनील केदारच्या कंपनीत गेले आहेत. मी तर ईडीला पण प्रार्थना करणार, आता निकाल लागलाय, तो पैसा कुठून कुठे गेला त्याची पण चौकशी करा. आणि राहुल नार्वेकरांना पण विनंती करणार, त्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.